दुपारी 3चा सुमार. श्यामा आपल्या वडिलांजवळ गप्पा मारत बसली आहे. तिचे चुलते आपल्या माडीत. आम्ही मायलेकी झोपाळा असलेल्या भागात. आमची विश्रांती आटोपली होती, पण जांभया येत होत्या. सुस्ती होतीच थोडी. मी एका स्थानिक साप्ताहिकात आलेल्या स्वतःच्या योजिलेल्या कामाचा अहवाल वाचित पडले होते. आई जवळच होती. ती उठून बसली होती व एक पुस्तक चाळीत होती. आज सकाळपासून तिचं काही बिनसलं असावं. ती अगदी मुग्ध होती व मोजक्या शब्दात बोलत होती. तिच्या या मुग्धतेचं कारण जाणून घेण्याचा मी विशेष प्रयत्न केला नाही. माणसाला येते एखादी मूड. मी निदान ठरवून टाकलं. स्वतःच्या कार्यक्रमाचं स्थानिक पत्रात आलेलं वर्णन आईच्या नजरेस आणावं म्हणून मी उठून बसले व पत्र आईपुढे टाकीत म्हटलं, हे वाचलंस का तू? आईनं पुस्तक बाजूला ठेवलं व चष्मा काढून हातात घेत ती म्हणाली, कुमुद, उद्या सकाळच्या 8च्या गाडीनं मी परत जाण्याचं ठरवलंय. मी पुढं केलेल्या पत्राकडे तिनं पाहिलं सुद्धा नाही. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला विचारलं, का ग आई, आज तुला राग कसला आला एवढा? आई तुच्छतादर्शक स्वरात म्हणाली, राग बीक काही मी जाणत नाही. उद्या सकाळच्या गाडीनं मी जाणार हे नक्की. मी मनात थोडी चरकले. आईला राग का बरं आला असावा? मी स्वतःच्या मनाशी बोलले. बाह्यतः मी नवल दर्शवीत आईला म्हटलं, म्हणजे तू 15 दिवस राहण्याच्या विचारानं आली आहेस ना? अद्याप 8 दिवस सुद्धा झाले नाहीत तुला येऊन. आई सरळ माझ्याकडे पाहत म्हणाली, तुझ्या इथं राहण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. मी चाचरत विचारलं, म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही कळला मला. नाही कळायचा, आई म्हणाली. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, अशीच तुझी स्थिती आहे. तू भानावर असशील तर ना. मूर्ख पोरी, मी तुझ्याकडे आले ती तुझा संसार पाहण्याकरता. गृहिणी या नात्यानं तुझं कर्तृत्व पाहावं नि तुला आशीर्वाद द्यावा या हेतूनं मी आले. तुझी जाऊ सुगृहिणीचा एक सुंदर नमुना आहे. तेव्हा तिच्या हाताखाली तू किती तयार झालेली आहेस हे मला पाहायचं होतं. म्हणून मी मोठ्या आशेनं आले होते. पण तू मला काय दाखवलंस? स्वतःच्या सार्वजनिक कामाचा तमाशा. आईचा आरोप मला अपमानकारक वाटला. मी स्पष्ट स्वरात म्हटलं, सार्वजनिक कामाचा तमाशा चालवला आहे मी? शंका आहे का? आई कठोर स्वरात म्हणाली. स्वतःचा बडेजाव दाखवण्यात वा करून घेण्यात तू किती गुंग आहेस याची तुला शुद्ध नाही. येथील एका साप्ताहिकात तुझ्या संबंधी व तुझ्या कार्यासंबंधी आलेला गौरवपर मजकूर ही काय तुझी खरी प्रशंसा आहे? अगदी सहज घडणारी गोष्ट आहे ती. पण तुला वाटू लागलंय आपण कोणी खरंच मोठे आहोत. पण हे थोरपण तुला किती महाग पडलंय याची तुला शुद्ध आहे का? मुन्सफ साहेबांकडून आलेली कार तुला फुकटात पडली असेल नाही का? अन चिंगू मावशीचं सहाय्य? काही मनाची लज्जा असेल तर पहा विचार करून. अशी रागारागानं काय पाहतेस माझ्याकडे? मी तुझी आई 4 दिवस पाहुणी म्हणून तुझ्याकडे आले. तुला वाटलं बरी स्वयंपाकीन मिळाली. आई, मी ओरडून म्हटलं, किती घाणेरडा आरोप करतेस माझ्यावर. मग काही इथं आल्याबरोबर शहाण्या लेकीनं स्वयंपाकाचा राज्यकारभार माझ्याकडे सोपवला म्हणून तुझे आभार मानू? आई रागानं म्हणाली. स्वतःच्या मनाला विचारून पहा. माझ्यावर सगळं टाकून गावात भटकायला तूच गेलीस ना? रोज संध्याकाळी मला घेऊन 4 ठिकाणी मिरवलीस. पण ते मला काही दाखवावं म्हणून नव्हे, तर स्वतःचा बडेजाव आईच्या डोळ्यात भरावा म्हणून. मध्ये बोलूच नकोस तू. गेल्या 4 दिवसांचा तुझा दिनक्रम पाहिला मी. संसारी स्त्रीला शोभण्यासारखं असं मला काही एक आढळलं नाही. मी काय बोलणार? जन्मदात्री आईच मला नालायक ठरवीत होती. मी दुबळेपणानं विचारलं, एकूण संसारात माझं मुळीच लक्ष नाही असं तुझं म्हणणं? मला विचारू नको, आई छातीला हात लावीत म्हणाली. आपल्या अंतरात्म्याला विचार. सार्वजनिक काम करण्याचा टेंभा पाजळला आहेस तो बाजूला टाकून स्वतःकडे पहा. तुझी तुला शरम वाटेल. जिला स्वतःचा संसार सांभाळता येत नाही तिनं सार्वजनिक कार्य करण्याची वटवट करणं यासारखी मूर्खपणाची व तिरस्कार वाटण्यास योग्य अशी दुसरी गोष्ट नाही. आईनं मर्मावर बोट ठेवीत फटकारा लगावला होता. मला तिच्या तोंडाकडे पाहण्याचं धैर्य होईना. आईनं पुढं झुकून माझ्या उशालगतचं एक मासिक ओढून घेतलं व त्याची पानं चाळीत ती पुढं म्हणाली, तू किती आंधळी व स्वयंशिष्ट आहेस याचं तुला एक प्रात्यक्षिक दाखवू का? हे पहा, या मासिकात सार्वजनिक कार्यासंबंधी एक चुटका सबंध पानभर ठळक अक्षरात दिला आहे. हा वाचला आहेस का तू? माझी खात्री आहे तू त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नसशील.
अन गंमत ही आहे की तुझं लक्ष जावं म्हणून तांबड्या शीस पेन्सिलीनं त्याला चौकट केली आहे कोणीतरी. आईनं माझ्या पुढ्यात ते मासिक पसरून ठेवलं. ती पुढे म्हणाली, एकदा वाचच तू. मी फरकण मासिक पुढे ओढलं आणि तो चुटका मनातल्या मनात वाचला. रागे रागे वाचला. सार्वजनिक कामाचा खेळ खंडोबा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आमच्या मातृभूमीची दुर्दशा चालू आहे. याचे कारण आमची सार्वजनिक कार्य करण्याची अपात्रता होय. वाटेल त्याने उठावे. देशकल्याणाच्या वा लोककल्याणाच्या गप्पा माराव्या. हवे तसे नाचावे. मते न जुळणाऱ्या लोकांचा व पक्षाचा द्वेष करावा. आपल्या वेळेचा व जमल्यास लोकांकडून मिळालेल्या द्रव्याचा अपव्यय करावा. हा प्रकार सर्वत्र आढळतो. समाजाच्या वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत आढळतो. स्वार्थापलीकडे दृष्टी नाही. स्वतःचे ढोल नगारे वाजवण्यापलीकडे दुसरा उद्योग नाही. शब्द अवडंबर माजवून भोळ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यापलीकडे कार्य नाही. आणि द्वेष मत्सराची धूळ उधळण्याशिवाय हेतू नाही. ही आमची काम करण्याची पद्धत आहे. म्हणून आमच्याकडे कार्यकर्ते पुरुष नि कार्यकर्त्या स्त्रिया यांच्या झुंडीच्या झुंडी दिसत असता प्रत्यक्ष कार्य शून्यात जमा असते. कार्यनिष्ठा, कर्तव्य तत्परता, त्यागबुद्धी व लोकहिताची तळमळ या गुणांची आम्हाला ओळख नाही, चाडही नाही. भपकेदार योजना आखाव्या, कार्याचा पसारा मांडावा आणि उगीच धावपळ करावी हा सर्वांचा खाक्या आहे. आपण प्रत्यक्ष कार्य किती करतो वा करू शकतो, आपली कुवत किती आणि आपण कोणत्या पायरीचे आहो याची दखल आम्ही घेतच नाही. उठावे, शिंग फुंकावे, गर्जना करावी, संपले. कार्यकर्त्यांचे जणू पेंढार फुटले आहे. खरोखर या गर्दीत 2% प्रमाणात कार्यकर्ते निघतील तर कामाचे डोंगर उभे राहतील व देशाची स्थिती सुधारल्या वाचून राहणार नाही. पण दुर्दैवच असे, कार्यकर्त्यांचा अभाव. याचमुळे आम्ही घसरगुंडीकडे आहो, डोंगर चढणीकडे नाही. वरील उतार्यात जाणत्या माणसाला नाकारण्यासारखं काय होतं? मला आतल्या आत चिमटा बसला. मी ओशाळलेल्या दृष्टीनं आईकडे पाहू लागताच तिनं माझ्या हातातील मासिक काढून घेऊन बाजूला टाकलं. नंतर तिनं विचारलं, हा उतारा तांबड्या पेन्सिलीनं कुणी रंगवला आहे माहीत आहे? तुझ्या यजमानांनीच असला पाहिजे. तुझे कान अप्रत्यक्ष उपटण्याकरता. आई, मी केविलवाणे म्हटले, काय बोलतेस तू हे? त्यांच्या प्रोत्साहनानं तर मी या भानगडीत पडले. आई मान उडवीत तुच्छतेनं म्हणाली, हे म्हणणं अगदी खोटं नसेल पण तितकं खरंही धरता येणार नाही. कुमुद, तुझा नवरा एक सामान्य संसारी मनुष्य आहे. कुणी बडा कार्यकर्ता नव्हे किंवा स्वतःच्या संसाराला तुच्छ लेखून लोककार्याला वाहिलेला पुढारीही नव्हे. सरळपणे चालणारा संसारी माणूस, होतकरू वकील आहे. हळूहळू त्याला समाजात प्रतिष्ठा मिळणार आहे. अर्थात त्या तोलानं संसारात वागणारी आपली पत्नी बाहेरच्या जगातही थोडीफार लुडबुड करणारी असावी आणि तसं तिनं मिरवावं असं त्याला वाटणं साहजिक आहे. पण तेवढीच त्याची परवानगी. ती मर्यादा पत्नीनं ओळखली पाहिजे. फाजील आकांक्षा धरता कामा नये व संसार तसाच टाकून मिरवता कामा नये. मी आईच्या तोंडाकडे स्तिमित होऊन पाहत राहिले. अलीकडच्या सांसारिक जीवनाचा तिनं असा काही विचार केला असेल याची मला कल्पना नव्हती. आई पुढं म्हणाली, अमेरिकेतल्या गोऱ्या साहेबाला सुद्धा आधी हवी असते मन रमवणारी पत्नी नि संसार सांभाळणारी गृहिणी. हे सांभाळून तिनं खुशाल मिरवावं. आमच्याकडले पुरुष पुरुष आहेत. बायकोनं घरापलीकडे पाहू नये म्हणणाऱ्यांची संख्या 99% आहे. तुझ्या यजमानांची यातच जमा. तू ही गोष्ट दृष्टीआड करता कामा नये. आईच्या वरील बोलण्यात तथ्य आहे ही गोष्ट मला मान्य असताही मी एकदम विचारलं, मग मी एवढी शिकले नि बरोबरीनं पगार मिळवते हे चुकलंच म्हणायचं? आई किंचित हसली व म्हणाली, थोडं थोडं. स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य व बरोबरीचं नातं आमच्या इकडच्या पुरुषांच्या डोक्यात अद्याप ठसायचं आहे. त्याला बरोबरीची बायको हवी, पण ती घराची कक्ष सोडून जाणारी नको. मग यांनी मला तसं स्पष्ट का सांगू नये? मी नवल दर्शवीत विचारलं. आई म्हणाली, ते नवऱ्यानं सांगायचं नसतं. बायकोनं स्वतःच्या सुखाकरता व स्वास्थ्याकरता ओळखायचं असतं. कुमुद, तू ओच्या पदर झाडून निघालीस तर तुझा नवरा तुला अडवू शकणार नाही, पण त्याच्या कपाळाला आठी पडल्या वाचून राहणार नाही. या दृष्टीनं तू आपल्या यजमानांच्या हृदयात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला आहेस का? एकदा अनुभव घेऊन बघ.
घरात राहून त्यांच्या भोवती अस, नी त्यांची कळी कशी खुलते ते पहा. नी तसं काही न करता सभेला जाऊन वक्तृत्व गाजवून ये, नी मग त्यांच्या मनाचा ठाव घे. तुझ्या सभेतील पराक्रमाचं त्यांना काही वाटणार नाही, कारण त्यात त्यांचं सौख्य नसतं. म्हणजे आम्ही स्त्रिया केवळ पुरुषांच्या सुखाकरता निर्माण केलेली खेळणी आहो, असंच की नाही? मी उद्वेगानं विचारलं. आई कुचेष्टेनं हसलीनी म्हणाली, या आडमुठ्या प्रश्नाचं उत्तरही तू आपल्या मनात शोध. मला ते नीट सांगता येणार नाही, आणि मी सांगितलं तर ते तुला पटणारही नाही. बोलणं भलतीकडे जायला नको म्हणून सांगते. गेल्या 4 दिवसात तुझी संसार करण्याची रीत पाहिली, ती मुळीच चांगली दिसली नाही, हे मला पुन्हा हडसून खडसून सांगायचं आहे. तुझ्या बोलण्यात व घरातील वागण्यात गोडपणा नाही, मर्यादाही नाही, उलट एक तऱ्हेची बेपर्वा आढळली. कशाचा ताठा आला आहे तुला एवढा? आज पहाटेचा प्रकार ध्यानी आण. 3.5 हाताची धडधाकड अशी तरुण मुलगी तू घरात असता तुझ्या नवऱ्याला आणि धीराला घरातील आवराआवर करावी लागली. तुझ्या ॲट होमची ऐट त्यांना निस्तरण्याची पाळी आली. हे चांगलंच झालं नाही का? मला विचारू नकोस, स्वतःच्या मनाला विचार. आरोप लादायचा म्हटल्यावर मी तुझ्या पुढं काय बोलणार? मी रुष्टतेनं म्हटलं. पण मी ते सारं करणार होते. श्यामाच्या जीवावर ना? अन आई ही आलीच होती. आई निस्पृहतेनं म्हणाली, तुला स्पष्टच सांगते कुमुद, तुला किती टाकून बोलावं असं मला झालं आहे. मूर्खपुरी, तुझ्या जीवावर तुझी जाऊ संसार टाकून 2 दिवस माहेरी गेली काय, नी तेवढ्या वेळात स्वतःची खरी जबाबदारी न ओळखता तू सार्वजनिक कार्यात पडण्याचं सोंग केलंस काय? खरं खरं सांग, तू आखलेल्या कागदी योजना तुला निभण्यासारख्या आहेत? समाजकार्य करणं, प्रारंभ करून तडीला नेणं इतकं सोपं आहे का? सोंग करायचं म्हटलं तरी गाठीला पैसा पाहिजे. तुझ्याजवळ तसं काय आहे? आज काही बुजगावणं उभं केलंच समजा, सुट्टी संपल्यावर काय करणार? मग तुझ्या या 4 दिवसांच्या नाचरेपणाला तमाशा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? तुला आपल्या या वर्तनाची लाजच वाटली पाहिजे. मान खाली घालण्या वाचून मला गत्यंतर नव्हतं. आईचं म्हणणं शब्दशः खरं होतं. आई रागाच्या स्वरात पुढं म्हणाली, मूर्खपोरी, तू बरोबरीची झाली आहेस. तुला बोलायचं तरी काय? पण संसारातील तुझी ही टाळाटाळ पाहून मला भारी दुःख झालं. तुझ्या या वर्तनाचं मूळ कशात आहे सांगू? मी मिळवती आहे नी माझ्या जीवावर जाऊबाईंचा संसार चाललाय अशी तुला घमेंड आहे. अर्थात घरातल्या कामाचा राडा श्यामानं ओढला पाहिजे असं तुला वाटतं. तसं नाही गाई, मी काकुळतेनं म्हटलं. माझ्या तोंडातून तसा शब्द गेला असेल तर शपथ. शपथ? कसली शपथ घेतेस? आईने एकदम म्हटलं. तुझ्या बोलण्या चालण्यात ते स्पष्ट दिसतं, आणि तुझ्या मैत्रिणी पण तेच बोलतात. मी नवलानं तिचंच वाक्य पुन्हा बोलले. मैत्रिणी पण तेच बोलतात? आई ठासून म्हणाली, हो, तुझ्या मैत्रिणी. तुझ्याकडे यथास्थित खात खाऊन तोंडावर स्तुती नी पाठीमागं निंदा करणाऱ्या तुझ्या सख्याच तुझ्या दावेदार आहेत. गेल्या 15 दिवसात तुमच्या घरी काय काय भानगडी झाल्या याची मला कल्पना नाही, पण तू आपल्या जावेशी सरळ वागली नाहीस एवढंच मला कळलं आहे. तू बाणेदार आहेस, तुझ्यात धडाडी आहे आणि तू स्पष्टवक्ती अशी आहेस, अशी तुझी प्रशंसा तुझ्या मैत्रिणींनी माझ्याजवळ केली. पण हे सारे गुण तू आपल्या जावेला दाखवलेस हेही त्या टवळ्यांनी सांगितलं. आणि जेव्हा तू प्रौढी गायलीस, माझ्या जाऊबाई माझ्या शब्दाबाहेर जात नाहीत, त्याच वेळी मी ओळखलं तू पायरी सोडून वागत असली पाहिजेस. मी थिजले, भयभीत झाले. एकूण माझ्या काकाळ्या माझ्या आईपर्यंत गेल्या, आणि हा उपकार केला कोणी? माझ्या भोवती जमून माझी आरती करणाऱ्या मैत्रिणींनी. मी काही बोलत नाही असं पाहून आई पुढं म्हणाली, पण एक ध्यानात ठेव कुमुद, तुझी जाऊ जशी सरळ आहे तशीच मानी आहे. तुझ्या वर्तनानं तुझ्या जावेचा जर अपमान झाला असेल किंवा तिच्या जीवाला जर यातना झाल्या असतील तर ती तुझा ताठा चालू देणार नाही. एखाद्या ओंगळ किड्याप्रमाणे ती तुला झाडून टाकील आणि पुन्हा तुझं तोंडही पाहणार नाही. तुम्ही दोघी जावा दूर दूर होण्यात खरं नुकसान तुझंच आहे, ताईचं नव्हे. तू याचा विचार शांतपणे केला पाहिजेस. तू पुष्कळ हुशार असलीस तरी तुझी टीडीची परीक्षा पास होण्याचं मोठं श्रेय ताईंच्याकडे जातं हे तुला कृतज्ञतापूर्वक मान्य केलं पाहिजे. ते उपकार मी विसरले अशी तुझी समजूत आहे? मी काहीतरी बोलले, पण माझं मलाच वाटलं त्यात फारसं तथ्य नाही. इतक्यात आईच पुढे म्हणाली,
तुझ्या जावेचं तुझ्यावर केवढं प्रेम आहे याची तुला काही कल्पना आहे का? माझ्यासमोर घडलेला तो प्रसंग मला आजही आठवतो. मला वाटतं गेल्या वर्षातली गोष्ट. तुझा टीडीचा अभ्यास चालू होता. एके दिवशी क्लासला जाण्याची घाई झाल्यामुळं तू न खाता पिता गेलीस. आठवतो तो दिवस? तू आज उपाशी शाळेला गेलीस ही गोष्ट ताईंच्या मनाला किती लागली. मधल्या सुट्टीत तू येईपर्यंत ताई त्यावेळी जेवायच्या थांबल्या. आज पोरटी जेवून गेली नाही असे चुटपुटते उद्गार त्यांनी कितीदा काढले आणि त्या तुझ्याकरता उपाशी ताटकळल्या. त्यांनी तुझ्याकरता वापरलेला पोरटी शब्द आजही मला आठवतो. किती मायेचा शब्द होता तो. पण जाऊबाईंचं ते प्रेम दृष्टीआड नाही केलं मी दुबळेपणानं म्हटलं. मी त्याबद्दल त्यांची केव्हाही कृतज्ञ आहे. असं तरीच अप्पांची सेवा तू इतक्या मनोभावे करतेस वाटतं. आईनं म्हटलं. त्यांच्या तिसऱ्या प्रहरच्या चहाची व्यवस्था तू अति आस्थेनं करतेस आणि पहाटे उठूनही त्यांची मर्जी सांभाळतेस. खरंच बाई, हे नाही बाई माझ्या लक्षात आलं. मला बोलायला तोंडच नव्हतं. तरी मी नम्रतेनं म्हटलं, आई, आता तुझं हे लावून बोलणं पुरे कर. माझ्याकडून काही गोष्टी चुकल्या आहेत हे मी मुकाट्यानं मान्य करते. पण मी जाऊबाईंशी कृतज्ञपणानं वागले किंवा वागते हे मात्र खरं नाही. समजेल आई अविश्वास दाखवीत म्हणाली. तेही मला समजेल. आज जे समजलं, प्रत्यक्ष पाहिलं आणि कानांनी ऐकलं ते तितकं बरं नाही. तुझ्या या साऱ्याच वागण्याची मला खंत वाटते आणि म्हणूनच मी आता इथं राहू इच्छित नाही. मी विरक्तीनं म्हटलं, मर्जी तुझी. आणि आईनं एक निराळाच प्रश्न केला. काय ग कुमुद, पहाटे श्यामानं एक पद म्हटलं नाही का? कोणतं बरं? किती छान आहे ते. आईनं अगदी निराळं बोलणं काढलेलं पाहून मी भयचकित झाले. श्यामाच्या पदाची ही काय भानगड? मला पद आठवलं. पण त्यातून आणखी कोणतं किटाळ निघणार काय सांगावं? मी स्तब्धच राहिले. तो आईच एकदम म्हणाली, आठवलं ग, आठवलं. आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. हेच ना ग? हो, हेच. किती लक्षात घेण्यासारखं आहे नाही का? पण काय ग कुमुद, श्यामानं हे पद मुद्दाम म्हटलं असावं का? की तिला सहज आठवलं ते तिनं म्हटलं? आईचा हा काहीतरी नवीन टोमणा आहे हे मला स्पष्टच दिसलं. पण तो कोणता? मी गोंधळलेल्या दृष्टीनं आईच्या तोंडाकडे पाहत राहिले. तेव्हा आईच पुढे म्हणाली, मला वाटतं तिनं हे सहजच म्हटलं असावं. लहान पोरती, तिला काय कळणार? हे पद किनी समर्थ रामदास स्वामींचं आहे म्हणतात. श्री समर्थांचा संसार आपण चालवतो असा म्हणे एकदा शिवाजी महाराजांना गर्व झालं. स्वामींनी त्यांचं हरिद्र ओळखलं आणि चक्क सांगून टाकलं की आमचा अन्नदाता राम आहे. मी पाहतच राहिले. आईच्या बोलण्याचा रोख मला कळला. मी काही बोलणार तो आईच पुढे म्हणाली, कुमुद, समर्थांचा हा उपदेश आपण सर्वांनीच ध्यानात घेतला पाहिजे नाही का? माझ्या पगारामुळं किंवा पतीच्या प्राप्तीमुळं आपला संसार चालतो असं पाप जर का तुझ्या मनात आलं असेल तर श्यामानं दिलेला हा उतारा लक्षात घे. उगीच ताठू नकोस. ताईचे तुझ्यावर झालेले उपकार विसरू नकोस. तसं जर करशील तर देव तुझ्याकडे कसा पाहील हे मला सांगता येत नाही. पण आई या नात्यानं मात्र मला अशी कृतज्ञ कार्टी आपल्या पोटी आली अशी खंत सारखी वाटत राहील. पहा बाई तुझं तू. आईचं बोलणं अगदी खरं असलं व मी अपराधी असले तरी माझ्या सहनशक्तीला काही सीमा होती. मला आईच्या बोलण्याचा उबग आला. मी तिच्यापुढून उठून दुसरीकडे निघून गेले. मी जात असता आईचे शब्द ऐकले, उद्या सकाळी मी जाण्याचं ठरवलं आहे. तिच्याकडे न पाहताच मी मान डोलावून बरं असा शब्द उच्चारला. दुसरा दिवस उजाडला. आईचा बेत फिरेल अशी मला आशा होती, पण ती विफल झाली. माझ्या विनवणीला किंवा पुरुषांच्या आग्रहाला न जुमानता आईनं प्रस्थान ठेवलं. मी मनाशी म्हटलं, तथास्तु.